नमस्कार. आज आपण जातो R4 सेक्टर लाईफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये. इथे 3 BHK आला आहे रिसेलमध्ये, रेडी टू मूव, मोठ्या कार्पेटमध्ये. चला तर पाहूया आपण. हा एंट्रन्स आहे R4 सेक्टरचा, R4th एव्हेन्यू. हे गार्डन समोरच एविंग आहे. वरती आल्यानंतर फर्स्टवाली, त्यानंतर बी, हे सी टावर, हे डी टावर. त्याच्याच बॅक साईडला ई टावर पण आहे, जे 2 BHKचे आहे, दोन्ही डी आणि ई बिल्डिंग. आपण जाऊया आता ॲम्युनिटीज बघायला. पार्किंगमधून थोडंसं वॉक केल्यानंतर समोरच क्लब हाऊस आहे. हे क्लब हाऊस R4चं. योगा रूम, पुढे जिम आहे. आपण स्विमिंग पूलकडे जाऊया. टेनेंट सुद्धा ॲक्सेस करू शकतो. जर इन्व्हेस्टमेंटसाठी घेताय तर टेनेंटला सुद्धा ॲक्सेस आहे ॲम्युनिटीजचे, विदाउट एनी चार्जेस. इंडोर गेम्स, पूल, कॅरम, टेबल टेनिस. हे पार्टी लॉन आहे. इथे बर्थडे पार्टीज, इव्हेंट्स वगैरे तुम्ही करू शकता. आता आपण चाललो दुसऱ्या ॲम्युनिटीजकडे, जे की ग्राउंड लेवलवरतीच आहेत सगळ्या ॲम्युनिटीज. मुलांसाठी खेळण्यासाठी आणि असं क्लब हाऊस वगैरे आहे इथे. हे टेबल टेनिस आहे, टेनिस आहे. ट्रेनिंग वगैरे चालू असते कंटिन्यू. बॅडमिंटन आहे. हे क्रिकेट नेट आहे समोरचे. आपण जाऊया. हे पॅसेज वरती पोडियम आहे. फर्स्ट फ्लोअरवरती तिन्ही विंग जॉईंट आहेत. म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरून आपण ॲक्सेस करू शकतो अनदर विंग. तिथे गार्डन वगैरे दिलेलं आहे किड्ससाठी. हे डिलिव्हरी बॉयज, कुरिअरवाले यांच्यासाठी हे रिझर्व पार्किंग. हे ए विंग आहे, जिथे 3 BHK बघणार आहोत. ही लॉबी.
हे ऑनर्स नेम्स, व्हीलचेअरसाठी दिलेले. हे लॉबी फर्स्ट म्हणजे 0 फ्लोअर झालं की आपण ग्राउंड फ्लोअर म्हणू शकतो. हे लेटर बॉक्स, सर्व ठिकाणी CCTV वगैरे लागलेले आहेत. तर या लिफ्टमध्ये 4 लिफ्ट आहेत. लिफ्टची साईज, हे स्ट्रेचर लिफ्ट आहे. सर्व ठिकाणी लिफ्ट्स दिलेले आहेत. इकडे 2 फ्लॅट, इकडे 2 फ्लॅट आणि इकडे 2 फ्लॅट, असे 6 टोटल 6. बघत ही घराची लॉबी, एंट्रन्स. हा पण 3 BHK आणि हा पण 3 BHK. हे दोनच 3 BHK आहेत एका फ्लोअरमध्ये. टोटल 6 फ्लॅट आहेत. एंट्रन्स, फर्स्ट गेस्ट बेडरूम, अटॅच टॉयलेट, हा लिव्हिंग एरिया. आपण जाऊया बाल्कनीकडे. हे डायनिंग, घर अनयूज आहे. हे घर बाल्कनी इथं ओपन व्ह्यू आहे. वेस्ट फेसिंग आहे बाल्कनी. पोझिशन घेतल्यानंतर अजूनही यूज झालेलं नाही आहे. फ्रेश फ्लॅट म्हणजे रिसेलमध्ये फ्रेश फ्लॅट भेटणं मुश्किल असतं आणि या कार्पेट एरियामध्ये तर नाहीच भेटत लवकर. किचन, ड्राय एरिया, किड्स बेडरूम, कॉमन वॉशरूम. जाऊया मास्टर बेडरूमकडे. मास्टर बेडरूमचे एंट्रन्स, ही मास्टर बेडरूम 13x14. घराचं कार्पेट आहे टोटल 1230चं. त्याच्यामध्ये सोलार भेटेल मास्टर बाथरूममध्ये. हा इंटरनल व्ह्यू बाहेरचा मास्टर बेडरूममधून. लिफ्ट म्हणून आपण फर्स्ट फ्लोअरला आलो. प्रॉपर्टी होती 9th फ्लोअरवरती. हे अजून आहे. असे तिन्ही विंग जॉईंट आहेत. म्हणजे हे काय केलेलं आहे बिल्डरने इथे फर्स्ट फ्लोअरच्या फ्लॅटला एक्स्ट्रा स्पेस दिला आहे बाल्कनीचा. हां,
ही समोरची B आहे, ही C आहे, D आणि बॅक साईडची E. हे लॉन आहे, हे सर्व कोणी एक्सेस करू शकतं. हे समोरचं R3 सेक्टर आहे. हे A विंग जिथून आपण आलो. समोर R9 R10 हा पार्किंग स्पेस स्टार्ट केलेला आपण. गार्डन तुम्हाला यांची पार्किंग दाखवतो. पण जात आहेत आता पार्किंग, या फ्लॅटची पार्किंग बघण्यासाठी. हे D विंग आणि E विंग टोटली 2 BHK. A B C विंगमध्येच फक्त 3 BHK आहेत. एका फ्लोअरला 6 फ्लॅट आणि 4 2 BHK अँड 2 3 BHK. आणि दुसऱ्या 2 विंग आहेत D आणि E, त्याच्यामध्ये पूर्ण 2 BHKच आहेत. त्यांचा कार्पेट आहे 887चा. रेंट आणि रिसेलसाठी सर्व प्रॉपर्टी अवेलेबल आहेत. रेडी टू मूवमध्ये पण आहेत. आणि NA प्रॉपर्टी असल्यामुळे बँक 90-95% लोन देते या टाउनशिपवरती. आपण आलो -1मध्ये. थोडंसं लेफ्टला टर्न घेतला की लगेच एक पिलर सोडून फ्लॅटची पार्किंग आहे. हे पार्किंग